हेलो एवरीवन, दिस इज योर डीवाई सर। वेलकम टू अवर न्यू वीडियो। तो दोस्तों, आज से हम करने वाले हैं साइंस 2 और साइंस 1 के पेपर लीक के क्वेश्चन की प्रिपरेशन। पेपर लीक मतलब बोर्ड में जो आने वाले हैं मोस्ट प्रोबेबल मोस्ट रिपीटेड जो क्वेश्चंस है उसके लिए हम आज से प्रिपरेशन करने वाले हैं। सबसे पहले हम शुरू करते हैं बिना किसी टाइम पास के, वो है हमारा हेरिडिटी एंड इवोल्यूशन। पिछले साल तक मैं बस आप लोगों को क्वेश्चन दे रहा था, इस साल मैं आपको क्वेश्चन के साथ साथ आंसर भी देने वाला हूँ। तो सबसे पहले हेरिडिटी एंड इवोल्यूशन में आपको करना क्या है, तो हेरिडिटी एंड इवोल्यूशन में सबसे पहले आपको करना है, एक मिनट। तो हेरिडिटी एंड इवोल्यूशन में सबसे पहले आपको करना है वो है हमारे नेम्स ऑफ साइंटिस्ट। साइंटिस्ट के नाम और उन्होंने क्या क्या किया था वो आपको अच्छे से याद रखना है। तो सबसे पहला सबसे इंपॉर्टेंट, ग्रेगोर जॉन मेंडल। ये जो ग्रेगोर जॉन मेंडल है उसने पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स बोलते हैं उसको। आपको अच्छे से ध्यान में रखना है, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जॉन ग्रेगोर मेंडल याला म्हणतो आपण पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स। उसके बाद ह्यूगो डे वेरिस म्यूटेशन थ्योरी, एक्सप्लेन रीजन बिहाइंड द सडन चेंजेस। आपको बस याद रखना है कि ह्यूगो डे वेरिस म्यूटेशनल थ्योरी। उसके बाद वाल्टर एंड सटन, आपको याद रखना है कि डिस्कवर्ड पेयर्ड क्रोमोझोम। जे अपने बॉडी में जो पेयर्ड क्रोमोझोम रहते हैं, हमारे बॉडी में आपल्या बॉडीमध्ये जे पेयर्ड म्हणजे दोन दोनच्या याच्यामध्ये जे क्रोमोझोम राहते ते कोण सांगितलं होतं, तर ते सांगितलं होतं आपल्या या वॉल्टर अँड सटननी। त्यानंतर ऑस्वाल्ड ओवरी, मॅकलिन मॅकार्टी आणि कॉलिन मॅकलिओड या तीन भावांनी, तीन सायंटिस्टनी सांगितलं होतं, प्रूव्ह दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव डीएनए। सगळ्याच्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए राहते, फक्त या व्हायरसेस मध्ये जे आहे ते डीएनए राहत नाही। बाकी सगळ्यांमध्ये डीएनए राहते, तुमच्यामध्ये डीएनए आहे, माझ्यामध्ये आहे, डॉग मध्ये आहे, कॅट मध्ये आहे, जगातल्या सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये, प्लांट मध्ये सुद्धा डीएनए आहे, फक्त व्हायरसेस मध्ये नाही। असं कोण सांगितलं होतं, तर तिघा भावांनी। कोण कोण होते, ऑस्वाल्ड ओवरी, मॅकलिन मॅकार्टी आणि कॉलिन मॅकलिओड। लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर नेक्स्ट सायंटिस्ट होते आपले फ्रान्सिस जॅकॉब अँड जॅक मोनॉड। यांनी सांगितलं होतं की मॉडेल फॉर प्रोटीन सिंथेसिस। प्रोटीन सिंथेसिस मध्ये जे ते ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन जे महत्वाचे डेफिनेशन राहणार आहे ते कोण सांगितले होते, या फ्रान्सिस जॅकॉब अँड जॅक मोनॉड। आणि लास्ट वाला आपला आपला इंडियाचा सायंटिस्ट डॉक्टर हरगोविंद खुराना यांनी डिस्कवर्ड ट्रिपलेट कोडॉन। हा एक महत्वाचा आहे। ट्रिपलेट कोडॉन मध्ये 20 अमिनो ऍसिड राहतात। यांनी सांगितलं होतं की ट्रिपलेट कोडॉन मध्ये टोटल 20 अमिनो ऍसिड राहतात, त्याच्यापैकी 10 अमिनो ऍसिड जे आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी राहतात आणि 10 अमिनो ऍसिड आपल्याला जे आहे ते जेवणातून आपल्याला घ्यावं लागते। आपण जे रोज भात भाजी पोळी वगैरे खातो त्याच्यातून आपल्याला उरलेले 10 अमिनो ऍसिड भेटतात आणि 10 अमिनो ऍसिड आपल्या ऑलरेडी बॉडीमध्ये राहतात। तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी राहणार आहे तो म्हणजे जॉन ग्रेगोर मेंडल, पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स, आणि डॉक्टर हरगोविंद खुराना, हा जो आहे डिस्कवर्ड ट्रिपलेट कोडॉन फॉर 20 अमिनो ऍसिड। या दोन जणांचा तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यानंतर नेक्स्ट तुम्हाला जे लक्षात ठेवायचं आहे, नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन ते म्हणजे कॉन्सेप्ट अबाउट एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन। हा वाला जो बॉक्स हा 3 मार्क्स साठी, लक्षात ठेवा 3 मार्क 3 मार्क सीधा सीधा 3 मार्क्स साठी विचारण्याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे। 100% चान्सेस आहे की हा जो बॉक्स आहे यावर्षी तुम्हाला विचारू शकते। एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन, तर कोणते कोणते एव्हिडन्स ऑफ इव्होल्यूशन आहे। सगळ्यात पहिला आहे आपला मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स। कोणता आहे आपला, मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स। त्याच्यानंतर राहणार आहे आपला अॅनाटॉमिकल एव्हिडन्स। लक्षात ठेवा अॅनाटॉमिकल एव्हिडन्स। नेक्स्ट थर्ड वाला राहणार आपला वेस्टिजियल ऑर्गन। त्यानंतर राहणार आपला पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्स। नेक्स्ट राहणार आपला कनेक्टिंग लिंक, आणि लास्ट वाला राहणार आपला एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स किंवा एम्ब्रिओलॉजी म्हणतो त्याला आपण। तर हे 6च्या 6 नावं तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची आहे। मॉर्फोलॉजिकल, अॅनाटॉमिकल, वेस्टिजियल ऑर्गन, त्यानंतर पॅलेंटोलॉजिकल, कनेक्टिंग लिंक आणि एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स। हे 6 नावं तुम्हाला एकदम लर्न ठेवायचे, आताच तुम्ही लर्न करून घ्या। मॉर्फोलॉजिकल अॅनाटॉमिकल, मॉर्फोलॉजिकल अॅनाटॉमिकल, वेस्टिजियल पॅलेंटोलॉजिकल, कनेक्टिंग लिंक एम्ब्रिओलॉजी, कनेक्टिंग लिंक एम्ब्रिओलॉजी। हे एकदम इम्पॉर्टंट आहे, सगळ्यात चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचे। 3 मार्कासाठी फक्त 6 तुम्हाला शब्द लिहायची गरज आहे, बाकी काय करायची गरज नाही। त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट आपला क्वेश्चन दिसत आहे, तो म्हणजे आपला डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन। आता हा तर भाई साहब बहुतच महत्वाचा प्रश्न आहे। दरवर्षी विचारतात, एक तर डार्विन्स थेअरी विचारतात किंवा याच्यापेक्षा बी थोडासा अजून जास्त डार्विन्स बद्दल जो आहे तो म्हणजे याची ऑब्जेक्शन्स। डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन वर काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतले होते, ते कोणते कोणते ऑब्जेक्शन आहे। त्याच्या आधी डार्विन्स म्हटला काय होता ते आपण समजून घेऊ। बघा आता, डार्विन्स थेअरी एक्सप्लेन इव्होल्यूशन इन ऑर्गॅनिझम। डार्विन भाऊने जे सांगितलं होतं की इव्होल्यूशन बद्दल त्यांनी भरपूर असा एक्सप्लेनेशन दिला होता। त्यांनी सांगितलं होतं की डार्विन आर्ग्यू दॅट all organisms reproduce in a large number and new organisms have small changes in their characteristic। डार्विनने सगळ्यात पहिले सांगितलं होतं की ज्या जगामध्ये जेवढा पण कोणी, लक्षात ठेवा या जगामध्ये कोणी पण समजा का असेल तर तो भरपूर सारा रिप्रोड्यूस करणार आहे, भरपूर त्याचे पोरं बाळ
या जगामध्ये येणार आहे आणि ते जे मुलं बाळ त्यांचे राहणार आहे ते एकामेकासोबत असे झगडणार आहेत आणि ते एका लाईफ थ्रेटनिंग मॅनर मध्ये म्हणजे एकामेकाला मारणार आहे, खतम करणार आहे, एवढा असा जास्तीत जास्त झगडणार आहे. तुम्ही आपल्या आजूबाजूला पाहत असता लोक जे एकामेकासोबत भरपूर झगडत राहतात, कुत्रे मांजरी वाघ सगळेच्या सगळे एकामेकासोबत झगडत होतात. कशासाठी? तर त्यांचा ते जीवन जगासाठी. तर डार्विसनं तेच सांगितलं होतं की जगातले जेवढे पण ॲनिमल्स आहे किंवा जेवढे पण लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते भरपूर जास्त रिप्रोड्यूस करणार आहे आणि भरपूर जास्त रिप्रोड्यूस केल्यानंतर ते एकामेकासोबत झगडणार आहे लाईफ थ्रेटनिंग मॅनर मध्ये आणि त्यांच्यातून तोच समोर जाऊ शकते ज्यांच्यामध्ये थोडाफार स्मॉल चेंजेस येईल. सम ऑफ दीज चेंजेस आर मोर सुटेबल फॉर द सराउंडिंग अँड सम आर नॉट. त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस येईल जशी जशी नवीन नवीन पिढी येतात. तुम्ही पाहत असाल नवीन मागची जी पिढी होती आजपासून 100 वर्षा पहिलीची जर पिढी पाहिली त्यांची हाईट जी आहे ते 7-7 फुटाची राहत होते, पण आपण तेवढं ना 6 फूट 5.5 फूट एवढे आपली हाईट एक ॲव्हरेज हाईट आहे, म्हणजे आपली हाईट कमी झाली आहे. मागचे लोक जर तुम्ही पाहत असाल तर त्यांचे केस भरपूर राहत होते, आता पाहिलं तर आपली टक्कल पडत जात आहे, केसांवर भरपूर परिणाम होत आहे. म्हणजे काही जे चेंजेस जे आहेत ते हळूहळू हळूहळू होत जाणार आहे. त्यानंतर ऑर्गॅनिझम हॅव्हिंग सुटेबल चेंजेस बिकम मोर सक्सेसफुल अँड द नंबर इन्क्रीजेस फर्दर. अदर ऑर्गॅनिझम पेरिश. दिस इज कॉल्ड नॅचरल सिलेक्शन ऑर सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. तर त्यांनी सांगितलं होतं की जे नवीनवाले ऑर्गॅनिझम आहे त्यांच्यामध्ये काहीतरी एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक राहणार आहे आणि त्या स्पेशल कॅरेक्टरिस्टिकच्याच भरोश्यावर जे आहे ते समोर जाऊन जगणार आहे आणि त्यांच्यामध्ये समजा काय एखादी स्पेशल कॅरेक्टरिस्टिक आली तरच ते जगल, नाही तर ते मरून जातील. अशा प्रकारे जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, एखादा समजा का डॉग आहे, तो डॉग समजा का थंडीच्या प्रदेशामधला आहे, तर थंडीच्या प्रदेशामधल्या डॉगला आपण समजा का आपल्या गर्मीमध्ये आणून ठेवून दिलो तर थंडीच्या प्रदेशातल्या डॉगच्या अंगावर जर पाहिलं तर मस्त बहुत सारे असे केस राहते. पण त्याला आपल्या समजा का आपण उन्हाळ्यामध्ये आपल्या समजा का चंद्रपूर सारख्या ठिकाणी गरम एकदम हीट अशी 50-50 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर राहते त्या ठिकाणी जर आणलो तर तो जगू नाही शकत. काऊन? कारण की त्याला थंडीची सवय आहे. मग तो का करेल? स्वतःमध्ये चेंजेस करेल. हळूहळू हळूहळू त्या एन्व्हायरमेंटला तो का करेल? थोडंसं त्याच्यामध्ये राहावं लागेल. मग तो समजा का स्वतःमध्ये चेंजेस केला तर तो जगू शकते, पण तो समजा का स्वतःमध्ये चेंज नाही केला तर तो जगू नाही शकत. त्यालाच म्हणतो आपण सर्वायवल ऑफ फिटेस्ट. का म्हणतो त्याला आपण? सर्वायवल ऑफ फिटेस्ट. जो फिट राहील तो सर्व्हाइव्ह करेल, जो अनफिट राहील तो डिस्ट्रॉय होऊन जाईल, पेरिश होऊन जाईल. मेनी मॉडिफिकेशन ओव्हर मल्टिपल जनरेशन गिव्स टू राईज टू न्यू स्पेसिस. आणि असे चेंजेस होत राहणार आहे, एक नवीन स्पेसिस जो आहे तो तयार होणार आहे. हे होता डार्विन्स थेरी. पण डार्विननं सांगितला का होता, पण त्याच्यावर ऑब्जेक्शन कोणते कोणते ते आपल्याला बघायचं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन 3 मार्क साठी, 3 मार्क, व्हेरी व्हेरी IMP लक्षात ठेवा. फिक्स क्वेश्चन 3 मार्क. ऑब्जेक्शन ऑफ डार्विन्स थेरी. कोणते कोणते ऑब्जेक्शन होते डार्विन्स थेरीवर? तर बघा आता सगळ्यात पहिला ऑब्जेक्शन आपण पाहू आता. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. आता पहा इव्होल्युशन जो होत आहे तर डार्विन्सने का सांगितलं होता की इव्होल्युशन होणार आहे आणि नॅचरल सिलेक्शन मुळेच इव्होल्युशन होणार आहे. बाकी काही घेणं देणं नाही कोणाशी, फक्त नॅचरल सिलेक्शन आहे त्याच्यामुळेच इव्होल्युशन होणार आहे. पण तिथं तो चुकला होता. नॅचरल सिलेक्शन सोबत बाकीचे बी भरपूर सारे फॅक्टर आहे त्याच्यामुळे पण जे आहे ते इव्होल्युशन होत आहे आपले, पण त्यांनी तसं नाही सांगितलं होता. हा फर्स्ट ऑब्जेक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. फक्त ना फक्त नॅचरल सिलेक्शनच नाही आहे, अजून पण बहुत सारे आहे. नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. हा फर्स्ट वाला तुम्हाला चांगल्या प्रकारे लर्न करायचा आहे. त्यानंतर डार्विन्स डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. आता जशी वेस्टिजियल ऑर्गन वगैरे जे आहे लॅमार्किझमनं जे सांगितलं होतं लॅमार्कनी, तशाबद्दल यांनी काही सांगितलं नव्हतं. कोणते युजफुल ऑर्गॅनिझम आहे, कोणते युजलेस ऑर्गॅनिझम आहे त्याच्याबद्दल त्यांनी काही सांगितलं नव्हतं. आता एक गोष्ट आहे, जर तुम्ही समजा का जिम मारत असाल, जर बायसेपचा जर वर्कआउट कराल तर तुमचे बायसेप जे आहे ते मोठे मोठे होईल. तुम्ही चेस्टचा वर्कआउट कराल तर चेस्ट मोठी होईल, बॅकचा वर्कआउट कराल तर बॅक मोठी होईल. तुम्ही कंटिन्युअसली रनिंग करा, तुमचे पाय मजबूत होईल. म्हणजे जेवढा तुम्ही एखाद्या गोष्टीला जास्त तुम्ही दिमागाचा जास्त वापर करा तुमचा दिमाग तेज होईल. पण समजा का तुम्ही काही वापरच नाही करता, जसं आता आपण दिमागाचा वापरच नाही करतो तर आपला दिमाग जो आहे तो हळूहळू हळूहळू त्याचा भुसा भरत आहे, जंग चढत आहे त्या दिमागाला. तर मग हा डार्विन्सनं असा काही सांगितलं नव्हता. डार्विन्स डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस ऑर्गॅनिझम मॉडिफिकेशन. काही युजफुल आहे काही युजलेस आहे त्याच्याबद्दल त्यांनी काहीच सांगितलं नव्हतं. जसं आपल्या बॉडीमध्ये टेल बोन आहे, अपेंडिक्स आहे, विजडम टीथ आहे, याची आपल्याला काही गरज नाही तर त्याच्याबद्दल काही त्यानं सांगितलंच नव्हतं. हा दुसरा ऑब्जेक्शन आहे. तिसरा, देर इज अ नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड अब्रप्ट चेंजेस. कोणते कोणते चेंज जे आहे ते हळूहळू 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 होत आहे, कोणते कोणते जे होत आहे ते फास्ट 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 होत आहे, कोणते कोणते हळूहळू 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 होत आहे, कोणते कोणते फास्ट 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 होत आहे. तर त्यांनी कसाच प्रकारे याच्याबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. म्हणजे 3 ऑब्जेक्शन जे आहे ते 3 मार्काला तुम्हाला विचारते. चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे की नॅचरल सिलेक्शन इज नॉट ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. फर्स्ट
0.1 मार्क मिळाला तुम्हाला. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजलेस अँड युजफुल ऑर्गॅनिझम, 2.2 मार्क मिळाले. आणि लास्ट वाला देयर इज अ नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो अँड अब्रप्ट चेंजेस. अब्रप्ट म्हणजे होते फास्ट चेंजेस आणि स्लो म्हणजे हळू. ते तर माहितच आहे. कोणते स्लो चेंजेस आहे कोणते फास्ट चेंजेस आहे, अब्रप्ट चेंजेस आहे, त्याच्याबद्दल त्यांनी काही बोलला नव्हता. बस हे 3 पॉईंट लिहायचे तुम्हाला आणि 3 पॉईंट लिहिल्याबरोबर तुम्हाला 3 मार्क तुमच्या हातात मिळून जातील. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे आपला कनेक्टिंग लिंक. आता बघा कनेक्टिंग लिंक म्हणजे काय होते, दोन वेगळे वेगळे फायलम आहे, एक हा फायलम आहे एक हा फायलम आहे. या फायलम मधून या फायलम मध्ये जायच्या मधामध्ये जो फायलम राहते म्हणजे एक इकडे आहे एक इकडे आहे, मधामध्ये जो राहतो त्याला म्हणतो आपण कनेक्टिंग लिंक. पहा मग आता सम ऑर्गॅनिझम शो कॅरेक्टरिस्टिक दॅट आर कॉमन टू टू डिफरंट ग्रुप ऑफ स्पेसीज इज कॉल्ड कनेक्टिंग लिंक. हा एक स्पेसीज आहे हा एक स्पेसीज आहे, यांच्या मधामध्ये हा एक स्पेसीज आहे. या स्पेसीजला हा जो मधातला स्पेसीज आहे याच्याकडे थोडेफार इकडचे कॅरेक्टरिस्टिक आहे थोडेफार इकडचे कॅरेक्टरिस्टिक आहे. मग हा मधातला झाला ना, मग या वाल्या ऑर्गॅनिझमला म्हणतो आपण कनेक्टिंग लिंक. आता पहा हा एक आहे हा दोन आहे आणि हा माझा तोंड म्हणजे तिसरा आहे. आता हा एक कोणता तरी अॅनिमल झाला स्पेसिस झाला, हा दुसरा कोणता तरी अॅनिमल म्हणजे स्पेसिस झाला आणि माझा माउथ माझं तोंड म्हणजे तिसरा कोणता तरी झाला. मग माझ्याकडे जे आहे ते इकडच्या सारखे बी काय कॅरेक्टरिस्टिक आहे इकडच्या सारखे बी काय कॅरेक्टरिस्टिक आहे. मग दोघांची पण आहे म्हणजे हा वाला जो आहे हा काय आपला कनेक्टिंग लिंक. काय आपला कनेक्टिंग लिंक कारण की दोघांसारखे बी कॅरेक्टरिस्टिक आहे. तर त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते, तर सगळ्यात पहिला एक्झाम्पल आहे आपला डक बिल प्लॅटिपस. सगळ्यात पहिला एक्झाम्पल आहे डक बिल प्लॅटिपस. हा वाला जो दिसताय हा उंदरासारखा दिसत आहे पहा, हा वे डक बिल प्लॅटिपस. आता हा जो डक बिल प्लॅटिपस आहे लेज एक लाईक रेप्टाईल. रेप्टाईल म्हणजे जसे साप पाल वगैरे झुरड नाही साप पाल सरडा सारखे जे आहेत ते अंडे देतात तशासारखा हा बी अंडे देते. बट हॅज अ मॅमरी ग्लँड अँड हेअर लाईक मॅमल्स. पण याला जो आहे मॅमरी ग्लँड आहे हा पिलांना दूध पाजते. ठीक आहे, तर मग याच्यासारखे मॅमल सारखे कॅरेक्टरिस्टिक आहे. इट सजेस्ट दॅट मॅमल्स वेर इव्हॉल्व फ्रॉम द रेप्टाइल्स. हा का सांगते का रेप्टाइल्स मॅमल जे आहे ते रेप्टाईल पासूनच तयार झाले आहे. म्हणजे हे रेप्टाइल्स असतील हे मॅमल्स असतील तर हा वाला कोण आहे डकबिल प्लॅटिपस. रेप्टाईल मॅमल डकबिल प्लॅटिपस. रेप्टाईल मॅमल डकबिल प्लॅटिपस लक्षात ठेवायचं. रेप्टाईल मॅमल डकबिल प्लॅटिपस. रेप्टाईल मॅमल डकबिल प्लॅटिपस. डकबिल प्लॅटिपस मध्ये दोघांसारखे कॅरेक्टरिस्टिक आहे. कोणाकोणासारखे रेप्टाइल्स आणि मॅमल्स. रेप्टाईल सारखे लेज एक आणि मॅमल सारखे म्हणजे कोणते मॅमरी ग्लँड्स आणि हेअर लाईक स्ट्रक्चर. हा होता आपला डकबिल प्लॅटिपस. नेक्स्ट आहे आपला लंग फिश. हे दिसत आहे लंग फिश. आता फिश जे आहे ते गिल्स लिप्स न रेस्पिरेशन करते, पण हे एक स्पेशल फिश आहे जे लंग्स न रेस्पिरेशन करते. कशाने रेस्पिरेशन करता हे लंग्स न. बघा आता एक मिनिट. आता बघा लंग फिश इट इज अ फिश बट युजेस लंग्स फॉर रेस्पिरेशन. हे एक फिश आहे हे एक मच्छी आहे हे एक मच्छी आहे, पण ही जे मच्छी आहे हे का करते हे लंग्स न रेस्पिरेशन करत आहे. मग इट सजेस्ट दॅट एम्फिबियन्स वेर इव्हॉल्व फ्रॉम फिश. मग हे जे एम्फिबियन आहे म्हणजे एम्फिबियन म्हणजे पाण्यामध्ये आणि जमिनीवर राहणार आहे. फिश म्हणजे पायसेस जे फक्त पाण्यामध्ये राहते. मग आता हे जे आहेत यांच्या मधातली कोण वे हे लंग फिश. म्हणजे लंग फिश का सांगताय का या फिशेस पासून जे आहे ते एम्फिबियन्स तयार झाले आहेत यांच्यात इव्हॉल्युशन होऊन एम्फिबियन्स वेर रिव्हॉल्व फ्रॉम द फिश. त्यानंतर हा लंग फिश झाला. त्यानंतर थर्ड वाला आपला पेरिपॅटस. हा जो दिसत आहे एक्झाम्पल हा आहे आपला पेरिपॅटस. पेरिपॅटस इट इज वॉर्म लाईक एनालिडा. हा जो आहे एनालिडा सारखा आहे बट ऑल्सो सेगमेंटेड बॉडी अँड थिन क्युटिकल लाईक इन्सेक्ट. ऑर्थ्रोपोडा. मग याच्यामध्ये एनालिडा आणि ऑर्थ्रोपोडाच्या मधातला म्हणजे कोणता आपला पेरिपॅटस. एनालिडा अँड ऑर्थ्रोपोडाच्या मधातला कोणता वे पेरिपॅटस. असा सुद्धा तुम्हाला क्वेश्चन येऊ शकते की आय एम द कनेक्टिंग लिंक बिटवीन I am the connecting link between Pisces and amphibians. तर Pisces and amphibians मधला कोणता लंग फिश. रेप्टाईल आणि मॅमल्स मधला कोणता डकबिल प्लॅटिपस. आणि लास्ट वाला पेरिपॅटस कोणा मधला आपला एनालिडा अँड ऑर्थ्रोपोडा. एनालिडा आणि ऑर्थ्रोपोडाच्या मधात कोण येते लक्षात ठेवायचं आहे तर तो आहे आपला पेरिपॅटस. मग इट सजेस्ट दॅट ऑर्थ्रोपोडा वेर इव्हॉल्व फ्रॉम द एनालिडा. सच कनेक्टिंग लिंक गिव्ह अस एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. हा तुम्हाला चांगल्या प्रकारे एक्झाम्पल सहित 3 मार्कासाठी फिक्स क्वेश्चन आहे. सगळेचे सगळे इम्पॉर्टंट फिक्स वालेच क्वेश्चन आपण घेत आहोत. नेक्स्ट आपला राहणार आहे व्हॉट इज कार्बन डेटिंग मेथड. आता ही एक मेथड तुम्हाला पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स मध्ये दिसते. तुम्ही जर चांगला थोडासा पण एखाद्या वेळेस कधी जर पुस्तक ओपन करून बघितले असेल तर तुम्हाला पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स हे काय तर त्या पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स मध्ये एक मेथड आहे ती मेथड म्हणजे आपली कार्बन डेटिंग मेथड. मग आता कार्बन डेटिंग मेथड काय आहे. The living organism have standard proportion of C12 and C14.
एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, मी समजा का एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, समजायचा काय मी हाऊस लिव्हिंग ऑर्गॅनिझम, मग माझ्यामध्ये जे आहे ते दोन प्रकारचे कार्बन आहे, एक आहे C12 आणि एक आहे C14, एक यांचा असा स्टँडर्ड प्रपोर्शन आहे C12 आणि C14. एवढा समजा का C12 आहे तर एवढा माझ्याकडे C14 आहे, दिसतंय, हा एवढा C12 तर एवढा काय माझ्याकडे C14. त्याच्यानंतर आफ्टर द ऑर्गॅनिझम डेथ, जेव्हा ऑर्गॅनिझमची डेथ होऊन जाते त्याच्यानंतर C14 स्टार्ट टू डिके. हा काय होता आपला C14 आणि हा C12. C14 जो आहे तो हळूहळू हळूहळू खतम होत जाते, पण C12 जो आहे तो तसाच्या तसाच राहते किंवा तो थोडासा हळूहळू डिके होते. सो द प्रपोर्शन ऑफ C14 and C14 reduce as compared to C12. Considering the speed of the decay, the scientist can predict where the organism died. आता पहा, आपला समजा का एखादा ऑर्गॅनिझम आहे, याच्यामध्ये C14 आणि C12 एवढा आहे तर C12 एवढा आहे, याच्यामध्ये एक प्रपोर्शन आहे. एखादा ऑर्गॅनिझम मेल्यानंतर C12 जो आहे तो एकदम हळूहळू कमी होते, पण C14 एकदम फास्ट कमी होता. C14 कमी होता पण C12 काय होता एकदम हळूहळू. यांच्यामधला रॅशो जो आहे, प्रपोर्शन जो आहे तो काय होता चेंज होत आहे. समजा का आता माझ्या बॉडीमध्ये 100 C14 आहे आणि 80 C12 आहे. 100 जे आहे ते C14 आणि 80 जे आहे ते C12 आहे. एखादा समजा का मी मेलो तर माझ्या मरण्यानंतर काय होईल, हा हळूहळू काय होत जाईल, C14 कमी होत जात आहे. हा 80 झाला, हा 80 झाला, हा 70 होऊन गेला, हा 70च आहे, हा 60 होऊन गेला तरी हा 70च आहे, आणि हा समजा का 50 झाला तर हा समजा का हळूहळू कमी होत आहे. म्हणजे अशा प्रकारे जो आहे तो काय होता C14 कमी होत आहे आणि C12 जो आहे तो हळूहळू कमी होत आहे. आणि याच मेथडला म्हणतो आपण कार्बन डेटिंग मेथड. यांचा रॅशो C14 आणि C12च्या रॅशोवरून आपण काय करतो, त्यांच्या ऑर्गॅनिझमची लाईफ काढतो का किती तो जुना ऑर्गॅनिझम आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट हा एक महत्वाचा व्हेरी 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 इम्पॉर्टंट IMP, व्हेरी IMP. 3 मार्क्ससाठी 3 क्वेश्चन येतात तुम्हाला. सगळ्यात पहिले डिफाइन वेस्टिजियल ऑर्गन. वेस्टिजियल ऑर्गनची डेफिनेशन तुम्हाला विचारते बघा आता. डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड वेस्टिजियल ऑर्गन. एखादा डिजनरेटेड म्हणजे तो जनरेटच नाही झालाय, किंवा मग डिजनरेटेड ऑर अंडर डेव्हलप, तो कमी डेव्हलप झालाय, असा ऑर्गॅनिझम युजलेस राहणार आहे, तो आपल्याला काही त्याचा काम नाही, तर त्याला काय म्हणतो आपण वेस्टिजियल ऑर्गन. उसको ही क्या हम बोलने वाले हैं, वेस्टिजियल ऑर्गन. अच्छे से ध्यान में रखो, चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा की एखादा डिजनरेटेड राहणार आहे किंवा अंडर डेव्हलप राहणार आहे, त्याचा आपल्याला तर काही काम नाही, त्या ऑर्गनला म्हणतो आपण वेस्टिजियल ऑर्गन. म्हणजे जसं आता पाहाल वेस्टिजियल ऑर्गन कोणते कोणते आहेत, आता समजा का बा राईट द नेम ऑफ एनी 2 वेस्टिजियल ऑर्गन इन द ह्युमन बॉडी. आपल्या ह्युमन बॉडीमध्ये, तुम्ही ह्युमन असा, मी पण ह्युमन असा, आहात तुम्ही ह्युमन, ठीक आहे. 2 एक्झाम्पल्स ऑफ वेस्टिजियल ऑर्गन इन ह्युमन बॉडी आर. पहिला आहे अपेंडिक्स. आपल्या पोटामध्ये अपेंडिक्स आहे, तुम्ही ऐकले असाल अपेंडिक्सचं भरपूर जणांचं ऑपरेशन वगैरे होते, त्या अपेंडिक्सचा आपल्याला काही काम नाही आहे. अपेंडिक्स जो आहे तो आपल्यासाठी काय एक वेस्टिजियल ऑर्गन. त्यानंतर विजडम टीथ. विजडम टीथ म्हणजे होते अक्कलदाढ. आता जर इकडं समजा का एखादी अक्कलदाढ आली तर तुम्ही जेवणच नाही करू शकत. आता पहिलेच्या काळामधले जे लोक होते ते काय करत होते, अक्कलदाढ त्यांना आवश्यक होती. अक्कलदाढ कशासाठी आवश्यक होती, तर ते जे कच्चा मांस खात होते. आता समजा का मी तुम्हाला एखादा पेढा दिलो तर तुम्ही कसे खाल, हा पेढा जो आहे हा असा समोरच्या दाताने खाल. पण तोच जर तुम्हाला मी समजा एखादा अक्रोड दिला तर तुम्ही असं नाही खाल, तुम्ही या इकडच्या दाताने असा असा तोडाल. म्हणजे जेवढा हार्ड सबस्टन्स राहते तेवढे दात तुम्ही मागं मागं नेत जाता. तर पहिलेचे लोक जे आहेत एकदम हार्ड सबस्टन्स, कच्चा मांस वगैरे सगळं काही खात होते, तर त्यांच्यासाठी जे आहे ते विजडम टीथ आवश्यक होते. पण आपल्यासाठी आता सगळं काही आपण शिजवून खातो, एकदम नरम वस्तू खातो, तर आपल्यासाठी विजडम टीथ हा युजलेस ऑर्गॅनिझम आहे. अदर एक्झाम्पल जो आहे तो कॉक्सी, त्यालाच म्हणतो आपण टेलबोन. आपल्या बॉडीमध्ये आपण जे आहे बंदरापासून इव्हॉल्व्ह झालो, तर बंदराला जशी शेपूट होती तर आपली शेपूट तर गळून पडली. तुम्हाला बी लहानपणी शेपूट होती, ते आता गळून पडली. तर ते जे शेपूट होती त्या शेपटीला आपण इथे एक टेलबोन आहे, इथं मागं जे आहे इथे एक टेलबोन आहे. त्या टेलबोन जो आहे तो आपल्यासाठी काय युजलेस ऑर्गन म्हणजेच वेस्टिजियल ऑर्गन. त्यानंतर इयर मसल. आता मला सांगा, जे डॉग्स वगैरे जर पाहाल तुम्ही तर डॉग्स आपले कान जे आहे ते असे असे मूव्ह करू शकते. तुम्ही आपले कान मूव्ह करू शकता का, नाही करू शकत. आपला जो आपल्या कानावर कंट्रोलच नाही. मी हाताने असा मूव्ह करू शकतो, पण बिना हात लावता मूव्ह करू शकतो का, तर नाही करू शकत. तर तेच जे आपल्या ज्याच्यावर कंट्रोल नाही, आपल्याला काही कामच नाही त्याचं, तर त्याला म्हणतो आपण वेस्टिजियल ऑर्गन. मग एक्झाम्पल लक्षात ठेवायचे कोणते कोणते, अपेंडिक्स, विजडम टीथ, टेलबोन आणि इयर मसल्स. त्याच्यानंतर आता हे जे आहेत हे कोणत्या कोणत्या अॅनिमलसाठी आवश्यक होते, तर मी तर आत्ताच तुम्हाला सांगितलं की हे जे आहेत आपले पहिला कोणता विजडम टीथ, हे पहिलेच्या काळातल्या लोकांसाठी म्हणजे आपले जे पूर्वज होते त्यांच्यासाठी आवश्यक होता. अपेंडिक्स जे आहे, तुम्ही बैल वगैरे जर पाहत असाल, म्हशी गाई बैल वगैरे जर पाहाल तुम्ही, तर ते काय करते, सगळं काही पहिले अन्न खाऊन घेते.
त्याच्यानंतर ते का करते, बैलाला जर पाहाल, म्हशीला जर पाहाल, असे खात राहते, म्हणजे ते रवंत करण्याची प्रोसेस करते. खाते, पुन्हा त्याला वापस पाठवते, पुन्हा त्याला बारीक बारीक करते, त्याच्यानंतर अजून ते डायजेस्ट करते. आपण तसं नाही करू शकत. जो अपेंडिक्स जो आहे तो त्याच कामात येतो. त्याला वापस आणून त्याला पुन्हा डायजेस्ट करण्यासाठी आपल्याला अपेंडिक्सची आवश्यकता असते, आपल्याला नाही, बाकी अॅनिमल्सला. त्यानंतर राईट द नेम ऑफ द एनिमल विच दीज वेस्टिजियल ऑर्गन आर फंक्शनल. कोणत्या कोणत्या ते फंक्शनल आहे ते आपल्याला लिहायचे आहे. द अपेंडिक्स इज फंक्शनल इन द हर्बिवोरस सच एज रॅबिट्स अँड हॉर्सेस. अपेंडिक्स जो आहे तो हर्बिवोरस मध्ये हॉर्सेस वगैरेसाठी किंवा रॅबिट्ससाठी कसे आहे ते इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर विजडम टीथ आर फंक्शनल इन सम एनिमल्स अँड अर्ली ह्युमन्स. जे आपल्या पहिलेच्या काळातले ह्युमन्स होते त्यांच्यासाठी आणि सम एनिमल्ससाठी हे आवश्यक आहे. मोर ग्रिंडिंग सरफेस फॉर अ कोर्स डाएट. ते एकदम समजा कसा कच्चा नसेल तर त्याच्यासाठी ते आवश्यक आहे. म्हणजे 3 क्वेश्चन 3 आन्सर तुम्हाला चांगले लक्षात ठेवायचे आहे. 3 मार्क फ्री मध्ये घेऊन जायचे. त्यानंतर एक्सप्लेन द अॅनाटॉमिकल एव्हिडन्स विथ एक्झाम्पल. आता हा अॅनाटॉमिकल एव्हिडन्स विथ एक्झाम्पल हा एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, 3 मार्कासाठी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. अॅनाटॉमी मीन्स द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ द ऑर्गॅनिझम. अॅनाटॉमी म्हणजे काय होते, आपल्या बॉडीतल्या इंटरनल स्ट्रक्चर, आतमध्ये आपल्या बॉडीचं स्ट्रक्चर कसं आहे. Study of anatomy of the different organism can lead us to the evidence of evolution hidden inside the bodies. आपण जे आहे कुत्रा पाहाल, मांजर पाहाल किंवा कोणतेही समजा का वेल मच्छी पाहाल, चमगादर पाहाल, बैल किंवा गाय पाहाल किंवा समजा का ह्युमन्स पाहाल, हे दिसायला जे आहे सगळ्याले बाहेरून जर पाहिलं तर आपण वेगळे वेगळे, पण आतमधून समजा का आपला बोन्सचा स्ट्रक्चर, हड्डीचा जो स्ट्रक्चर पाहाल तर तो सेम आहे. पहा मग आता For example, human, cat, bat and whales look very different from each other. There are no morphological similarities between them. आपल्यामध्ये काही असे मॉर्फोलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल, मॉर्फोलॉजिकल म्हणजे जे बाहेरून दिसतात असे काही सिमिलरिटी नाही आहे कोणाकोणामध्ये, ह्युमन्स, कॅट, बॅट अँड वेल्स. बट इफ वी स्टडी द स्केलेटन ऑफ द लिम्स, ह्युमन हँड, कॅट फोरलेग, बॅट विंग्स, वेल फ्लिपर, देन वी विल सी दॅट देर इज अ सिमिलरिटी. पण आपण आपल्या बॉडीचा इंटरनल स्ट्रक्चर जर पाहिलो, इथं तुम्ही बघू शकता. पहा मग आता हा जो दिसतोय इंटरनल स्ट्रक्चर, आता हा ह्युमन हँड, हा एक हड्डी, हा एक हड्डी नाही, इथं पंजा. त्यानंतर हे हड्डी हड्डी पंजा, हड्डी हड्डी पंजा, हड्डी हड्डी पंजा. तर मग हा जो आहे हा ह्युमनचा हँडवे, त्यानंतर हा फोरलेग ऑफ ऑक्सवे, हा पॅटेंजियम ऑफ बॅटवे, त्यानंतर फ्लिपर ऑफ वेलवे. सगळ्यांचा काम वेगळा वेगळा आहे, पण दिसायला जे आहे ते कसे दिसतात आपल्याला सारखे दिसतात. मग देअर फॉर अॅनाटॉमिकल एव्हिडन्स आर इम्पॉर्टंट टू स्टडी द इव्होल्युशन. त्याच्यामुळेच हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हा सुद्धा एकदम इम्पॉर्टंट असा आहे, तुम्हाला 3 मार्कासाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट चांगल्या प्रकारे करायचं आहे. नेक्स्ट जर आपण पाहू तर लास्ट मध्ये चालू आपण आता बघा. मग आता व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शनची डेफिनेशन तुम्हाला चांगलं लक्षात ठेवायचं आहे. ट्रान्सक्रिप्शन इज द प्रोसेस बाय विच जेनेटिक इन्फॉर्मेशन फ्रॉम द डीएनए इज कॉपीड टू आरएनए. एखादी इन्फॉर्मेशन, ट्रान्सक्रिप्शन, स्क्रिप्ट जे आहे ते ट्रान्सफर करत आहोत. स्क्रिप्ट म्हणजे एखादी जेनेटिक इन्फॉर्मेशन कॉपी करून आपण आरएनए मध्ये ट्रान्सफर करत आहोत, त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्सक्रिप्शन. व्हॉट इज मीन बाय ट्रिपलेट कोडॉन. अ ट्रिपलेट कोडॉन इज अ सिक्वेन्स ऑफ 3 नायट्रोजन बेसिस. 3 नायट्रोजन बेसिसचा एक सिक्वेन्स राहते, त्या सिक्वेन्सलाच म्हणतो आपण ट्रिपलेट कोडॉन. लक्षात ठेवा. त्यानंतर ट्रान्सलेशन, त्यानंतर काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, ट्रान्सलेशन. आता ट्रान्सलेशनची डेफिनेशन काय, Translation is the process by which genetic information present in mRNA is converted into specific sequence of amino acid. एखादी जेनेटिक इन्फॉर्मेशन जे आहे ते बरोबर एका सिक्वेन्स मध्ये अरेंज होणे, त्यालाच काय म्हणतो आपण, ट्रान्सलेशन. आपण ट्रान्सलेट करत आहोत. ट्रान्सलेट करणे म्हणजे जेनेटिक इन्फॉर्मेशनला एका सिक्वेन्स मध्ये ट्रान्सलेट करणे, त्यालाच म्हणतो आपण ट्रान्सलेशन. आणि नेक्स्ट आहे आपला लास्ट वाला ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे काय होते, द रायबोसोम mRNA codons keep moving from one end of mRNA to other end बाय द डिस्टन्स ऑफ 1 ट्रिपलेट कोडॉन. एक आपला जो mRNA आहे तो कंटिन्युअसली मूव्ह होत जाते, कंटिन्युअसली इथून इकडं, इकडून इकडे, इकडून इकडे असं मूव्ह होत जाते. एखादी लोकेशन जो आहे तो चेंज करत आहे, त्याला काय म्हणतो आपण, ट्रान्सलोकेशन. आणि त्याचा डिस्टन्स किती राहते, 1 ट्रिपलेट कोडॉनचा. इथपर्यंत एवढे जे क्वेश्चन्स होते ते तुम्हाला चांगल्या प्रकारे जे आहेत ते लर्न करायचे आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. 1-2 डेफिनेशन अजून सांगतो, ते तुम्ही लर्न करून टाका. एक आहे आपली हेरिडिटीची डेफिनेशन, हेरिडिटीची डेफिनेशन. त्यानंतर आपल्याला करायची आहे म्युटेशनची डेफिनेशन, म्युटेशन. त्यानंतर करायचं आहे आपल्याला ट्रिपलेट कोडॉनचं झाला. त्यानंतर आपलं स्पेसिएशनची डेफिनेशन, स्पेसिएशनची डेफिनेशन. त्यानंतर लक्षात ठेवायचं आहे ह्युमनचा सायंटिफिक नेम किंवा बायोलॉजिकल नेम जो आहे तो आहे आपला होमोसॅपियन. काय त्याचं नाव, होमोसॅपियन. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते.
बस एवढा एक्स्ट्रा करून टाका, तुमचा फर्स्ट चॅप्टर पूर्ण क्लिअर झाला असा मी इथं जाहीर करतो. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. आणि हे जे आहे तुम्ही हा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि नेक्स्ट कोणता चॅप्टर पाहिजे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज या एका महिन्यामध्ये जेवढे पण तुमचे दिवस राहिले 1 महिना आहेच आपल्याकडे, सगळ्याच्या सगळं आपण सायन्स 1 सायन्स 2 पूर्ण एकदम आउट ऑफ मार्कच्या लेवलचा करून टाकणार आहोत. तोपर्यंत थँक्यू सो मच.